महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। पारधी तरसोद बायपासवर ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग। नॅशनल हायवे नंबर 6 वरील पारधी तरसोद बायपासवर जळगाव कानडदा ओव्हरब्रिजवर चालत्या ट्रकला भीषण आग लागली असून जळगाव शहर महानगरपालिकेतील अग्निशमन दल व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन ट्रकला लागलेली आग तात्काळ त्यांनी विझवली। मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने मालासकट संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय। मात्र लागलेल्या या भीषण आगीमुळे ट्रकसह मालाचे अंदाजे 90 ते 95 लाखांचे नुकसान झाले असून वाहन मालक व ड्रायव्हर चांगलेच परेशान झाले आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। नमस्कार। आता आपण उभे आहोत नॅशनल हायवे क्रमांक 6 जे सुरत नागपूर हायवे आहे आणि पारधी ते तरसोद बायपास या ठिकाणी खाली कानडदा जळगाव रस्ता आहे आणि त्याच्या पुलावर आपण थांबलेलो आहे। या ठिकाणी सकाळी या गाडीला भीषण अशी आग लागली शॉर्ट सर्किट झाल्यामुळं। आणि शॉर्ट सर्किटचं कारण असं होतं की त्याने बॅटरी जे नवीन टाकली त्याच्यात कुठेतरी लूज कॉन्टॅक्ट असल्याने त्याला आग लागली। विशेष म्हणजे इथं आतापर्यंत फायर ब्रिगेडची टीम येऊन आग विझवली, तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी येऊन गेलेत, महामार्ग पोलीस येऊन गेलेत। मात्र ज्यांची प्रथम जबाबदारी आहे NHI नॅशनल हायवे अथॉरिटीचे कुठलेही पदाधिकारी म्हणा किंवा कुठली टीम यांची इथपर्यंत पोहोचलेली नाही आहे मदत कार्यासाठी। 2 वेळेस फोन लावून झालं, फक्त म्हणतात माहिती घेतो आणि मी लोकांनी निघालेत पाठवतो, त्यांचं कुठलं क्रेन वगैरे बॅरिकेड्स वगैरे इथं पाठवलेलं नाही आहे। एखाद्या वेळेस आता मागं ट्रक उभा आहे, हा निघून गेल्यावर एखादा भरधाव जर येत असला आणि हा डाऊन आहे, इथं स्पीड गाडीची जास्त असते, त्याच्याने मोठा इथं अपघात होण्याची शक्यता आहे। ही काळजी NHIने घ्यायला पाहिजे आणि इथं तात्काळ बॅरिकेटिंग करायला पाहिजे किंवा याच्या अगोदर देखील NHIने अशी कुठली सुविधा तात्काळ इथं पुरवलेली नाही बायपासवर। आणि आता पण त्यांचं तेच स्थिती, आता 3 तास झाले जवळपास इथं अपघात होऊन आतापर्यंत इथं NHIची टीम पोहोचलेली नसून आणि आपल्याला माहिती देणार ह्या गाडीचे चालक जे आहेत, जे आग लागली आणि यांना काय मदत मिळाली ते आपण सर्वप्रथम यांना विचारूया। भैया आपका नाम बताइए। मेरा नाम गौतम कुमार है सर। गौतम कुमार, गाड़ी में आग कैसा लगा? वायरिंग शॉर्ट होने से। वायर शॉर्ट होने से आग लग गई। आपको यहाँ पर सुविधा मिल गई प्रॉपर? आए बाद में थोड़ी देर है। NHI का कोई बंदा आया? वो नहीं आया। वो नहीं आया। आप NHI को टोल पेड करते हो सुविधा के लिए, आपको सुविधा नहीं मिली? नहीं मिली। मिलना चाहिए। मिलना चाहिए। और कितनी देर हो गई इधर घटना होके? घटना होने के बाद आए, आधे घंटे के बाद आए। ना पुलिस वाले आधे घंटे के बाद आए और फायर ब्रिगेड आधे घंटे के बाद आया। NHI का कोई बंदा यहाँ पहुंचा? नहीं पहुंचा, अभी तक नहीं पहुंचा। अभी तक नहीं पहुंचा ना? 3 घंटा हो गया। 3 घंटा हो गया। यांच्या म्हणण्यानुसार 3 तास झाले NHIचं कुठलाही कोणी अधिकारी इथं फिरकलेला नसून तात्काळ मदत देणे हे NHIची नैतिक जबाबदारी आहे। सर्वप्रथम इथं तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी येऊन गेलेत आणि फायर ब्रिगेडला फोन करून त्यांनी आग विझवलेली आहे। मात्र आगीत गाडी पूर्णपणे कोळसा झालेली आहे मालासकट। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।